नमस्कार. तर आज आपण मेथी मटार मलाई याची रेसिपी पाहणार आहोत. तर ही मेथी मटार मलाई एकदम क्रीमी झाली आहे. तुम्ही बघू शकता, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी दिसते ना. तर फार काय वेगळे मसाले लागत नाही आहे त्याला बरं का. मस्त धाबा स्टाईल मेथी मटार मलाई तयार होते. रेसिपी मी तुम्हाला खूप अशी सुटसुटीत सोप्या पद्धतीने करून सांगितली आहे. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर आपण साहित्य बघूया. तर इथं अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहेत, त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे, खडे मसाले घेतलेले आहेत, इथे काजू घेतलेले आहेत, थोडेसे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. इथे इथे पाहू शकता, इथे धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे, हळद आहे, लाल तिखट आहे आणि गरम मसाला आहे आणि मीठ चवीपुरतं. आणि त्यानंतर इथे ना मी 2 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण मटार घेतलेला आहे. हा फ्रोझन घेतलेला आहे मी मटार. तुम्ही असा आपला मिळतो नेहमीचा तसा घेतला तरीही चालेल, ताजा. आणि इथे मी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, करून घेतलेली आहे. 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे छान अशी मेथी बारीक चिरून धुवून वगैरे घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे लास्ट लागणार आहे आपल्याला इथे क्रीम. तर ही मी विकत्रीची क्रीम आहे. तुमच्याकडे घरी असेल, घरची म्हणजे साय असली तर ते फेटून वापरली तरीही चालेल. मी ही विकत्रीची क्रीम घेतलेली आहे. इथे मी एक पॅन घेतलेला आहे, थोडंसं तेल टाकायचं. तर यामध्ये आपण जे खडे मसाले जिरे वगैरे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे. तर मी इथे जिरे टाकले, जे खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे सगळे. त्यानंतर यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे, मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते कांदे टाकून घ्यायचे. कांदा असा जास्त पण म्हणजे लालसर होऊ द्यायचा नाही, थोडासा त्यातला कच्चा पण गेलं तोपर्यंत हा कांदा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यानंतर आपण जी हिरवी मिरची घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. आणि यानंतर आपण जे काजू घेतलेले आहेत, काजू ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकतात, नाही टाकले तरीही चालतील. हे काजू टाकून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि यानंतर थोडीशी एकदम किंचित हळद टाकून घ्यायची. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस स्विच ऑफ करून टाकायचा, बंद करून टाकायचा गॅस. इथे कांदा एकदम मऊ असा झालेला आहे. तर या स्टेजला मी गॅस बंद करून ठेवते. बंद केला आहे गॅस. आणि हे आपण थंड होईपर्यंत वेट करूया. आता हे थंड झालेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि हे वाटून घेऊया आपण. इथे बघू शकता, मस्त असं ग्रेव्हीसाठी जे वाटलं होतं ते तयार आहे आपल्याकडे. तर आपण आता ग्रेव्हीसाठी इथे साधारण 3 चमचे ऑइल घेऊयात. आता यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घेऊयात. आणि यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात. आणि यामध्ये नंतर आपण जी मेथी चिरलेली आहे ती टाकून घ्यायची. मी इथे 2 वाट्या मेथी घेतलेली आहे. इथे मेथी मिक्स करून घेतली. आणि यामध्ये आपण जो मटार ठेवलेला आहे तो मटार टाकून द्यायचा. आणि तुमच्याकडे जर कच्चा मटार असेल, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मार्केटमधून, फ्रोझन नसेल आणि दुसरा मटार असेल डायरेक्ट म्हणजे मार्केटमधून आणतो आपण नेहमीच्या शेंगांचा, तर तो असेल तर थोडासा एक पाण्याच्या उकळीमध्ये काढून घ्यायचा तो थोडा अगोदर, आणि मगच असा भाजीमध्ये ॲड करायचा. हे 2 मिनटं गॅसवरती असंच मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची. आपण हे पण टाकलेले आहे, हिरवी मिरची एकदम थोडीशी, आपण धाबा स्टाईल करतोय तर थोडीशी एकदम लाल मिरची ॲड केलेली आहे मी. यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. यामध्ये त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा. तर यामध्ये मी गरम मसाला ॲड करते. त्यानंतर धने जिऱ्याची जी पूड होती ती थोडीशी टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं.
हे चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की आपण जी टोमॅटोची पेस्ट केली होती ती यामध्ये टाकून घ्यायची. जी आपण टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे ती थोडीशी 2 मिनटं यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ द्यायची, कारण ते जे पाणी असतं टोमॅटोचं ते थोडंसं आटलं पाहिजे. आता आपण या स्टेजला आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती ती ॲड करायची. ती ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये. तर बघू शकता मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसंही पाणी राहिलेलं नाही आहे. तर यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ॲड करूयात. तर बघू शकता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, कारण खूपच पाणी सगळं पूर्ण आटलं होतं भाजीमधलं. तर मस्त असा कलर आलेला आहे आणि घरभर असं छान असं एकदम सुगंध येतो आहे मेथीच्या भाजीचा, एकदम मस्त असा. आणि आता यामध्ये थोडीशी एकदम साखर ॲड करायची, एकदम किंचित, जास्तही नाही. तर इथे माझ्याकडं पिठी साखर आहे, तर तुम्ही डायरेक्ट अख्खी टाकली तरीही चालेल. तर ही यामध्ये ॲड करते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे 5 मिनटं थोडंसं असंच सर्व मसाले वगैरे एकत्र होण्यासाठी थोडंसं गॅसवर ठेवून द्यायचं, मीडियम गॅसवर. एकदम जास्त मोठा नाही करायची फ्लेम, एकदम बारीक फ्लेमवर ठेवून द्यायचं. आणि छान अशी उकळी आलेली आहे आणि यानंतर यामध्ये ना जी मी फ्रेश क्रीम बाजारातून आणलेली आहे ती ॲड करते. तुम्ही यामध्ये घरी जी साय येते दुधावरती ती ॲड केली तरीही चालते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला ॲड करायची क्रीम. आणि आता ही मंद आचेवरती 2 मिनटं फक्त ठेवायचं, नंतर गॅस ऑफ करायचा. आणि त्यानंतर आपण यावरती थोडंसं एक तडका देणार आहोत, म्हणजे रोगन हे करणार आहोत. तर मस्त अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस ऑफ करते आणि मी इथे ना गॅसवरती एका छोट्याशा पॅन म्हणजे कढईमध्ये इथे मी थोडंसं बटर टाकलेलं आहे. तर तुम्ही बटरऐवजी म्हणजे तेल पण टाकू शकतात. तर मी थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटर गरम झालेलं आहे, यामध्ये थोडंसं मी मिरची पावडर टाकते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हे असं टाकून घ्यायचं. हे ऑप्शनल आहे, हे पण तुम्हाला हवं असेल तर टाकल्यानंतर खूप छान असं टेस्ट पण खूप सुंदर येते आणि मस्त असं धाबा स्टाईल आपण हॉटेलमध्ये बाहेर कसं खातो सेम तसे झालेले आहे, पाहू शकता. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली मलाई मटार मेथी तयार रेडी झालेली आहे. तर तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा नानसोबत खाऊ शकता, बटर रोटीसोबत खाऊ शकता. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा.